आपण सर्वांनीच जंतर मंतरला बघितलं, ज्या प्रकारे त्या ठिकाणी भाषणं झाली, नारे लागले, वक्तव्य झाली, त्यातनं एक गोष्ट लक्षात आली, भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाहीये, तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली। आज जंतर मंतरवरती युवा मोठ्या प्रमाणावरती मैदानात उतरलेला दिसला आणि मुख्य म्हणजे बऱ्याच वर्षांनी हा सुशिक्षित युवा तरुणाई ही रस्त्यावर उतरली, मैदानात आली। खरं तर हा सगळा जो उद्रेक आहे हा त्यांच्या मनामधली चीड शैक्षणिक व्यवस्थेविषयीची आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे प्रचंड निराशा याचं हे प्रतिबिंब किंवा त्याची ही अभिव्यक्ती आहे। असं असताना मोदी सरकारने खरं तर यांचा विचार करायला हवा, परंतु दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी एका फटक्यात या सगळ्या युवाला अराजकतावादी ठरवून मोकळे झालेले आहेत। त्यांना हे माहिती आहे की नीट आणि CBSEच्या ज्या परीक्षांमुळे जवळ लाखोंनी मुलांच्या वरती परिणाम झालेला आहे, त्यांच्या पालकांवरती परिणाम झालेला आहे असं, आणि त्याशिवाय 4-5 आत्महत्या या मधल्या काळामध्ये झालेल्या आहेत। असं असताना अशी विधानं करणं म्हणजे त्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रकार आहे। आणि त्यामुळे खरं तर आता नीट, CBSE आणि इतर स्पर्धा परीक्षांना बसलेल्या मुलांच्या पालकांनी आणि मुलांनी या त्यांच्या आरोपांना उत्तर द्यायला हवं, ती हे त्यांना अराजकतावादी म्हणतायत। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या युवांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांना आम आदमी पार्टीचा पाठिंबा आहे आणि त्यामुळेच हे जे शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीला आम आदमी पाठिंबा देते। धन्यवाद।